माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय? मी बोललेलो कळते का स्पष्ट? ठीक आहे. अभंग 4 चरणाचा आहे. 3 चरण म्हटलेलं. नोहे हा एकल्याचा खेळ, मनोनी जुळविला मेळ किंवा केला मेळ. कीर्तने खेळी मिळे गदारोळी. फक्त कीर्तनामध्येच आता आनंद मिळतो, इतरत्र आनंद मिळत नाही. कीर्तनामध्ये संवाद होतो. कीर्तन माध्यम सोडलं तर सगळे वादाचे विषय. शेवटच्या चरणात तुकोबारायांनी अतिशय सुंदर सांगितलेले आहे. लक्षपूर्वक ऐका. तुका म्हणे माझ तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीते, करीला भावी न प्रीती. नमो विठ्ठला राजया पांडुरंग, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या आणि कथेचा विस्तार बाबादी सद्गुरुदास तो काय वचन कमळापती माझी रंकाची विनंती करजोडी तो कथेकारी आपण असावे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी. प्रस्तुत प्राप्त घेतलेला भंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोबारायचे लाडके संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा अभंग सेवन करते. म्हटलं विठाला आज काही निमित्त कीर्तन किंमती कीर्तन, काही कीर्तन नित्याचे असतात, काही कीर्तन निमित्ताचे असतात. मग आजच्या कीर्तनाचं निमित्त काय? बोला. श्राद्ध. ऐका, श्राद्ध हे निमित्त नसून श्राद्ध उत्सव आहे. निमित्त श्राद्ध नाही. निमित्त वेगळे. कारणाशिवाय कार्याला सुरुवात होत नाही. काहीतरी कारण लागतं, नंतर कार्याला सुरुवात होते. श्राद्ध हे निमित्त नाही. कारण काय? तर ज्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं
कड्या खांद्या वागवलं, 7-7 वर्ष घास भरवली. नवे नवे त्यांचा लेख ऐकला. अख्ख्या गावामध्ये आम्ही गुण्या गोविंदानो सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये वावरलो, लुबडलो, खेळलो, प्रेम दिलं, प्रेम घेतलं. ती माया आज आपल्यामध्ये नाही. आणि तिच्या पाश्चात आपण काय करतोय? हा उत्सव करतोय. किती दिवसाला करतोय? 1 वर्षानं करतोय. गेल्या वर्षी ह्या तिथेला आपली अक्का गेली ना, गेलती का नाही? अक्का गेली हे ज्याला ज्याला कळालं ते ध्यान होते का? बाणा होते का? शुद्धी होते का? होते का? ज्याला ज्याला कळालं होते का? काय झालं? कंठ दाटून आला. कंठ दाटून आला. आणि असं कसं झालं? मग काय तुम्ही नव्या साड्या परिधान करून आला का? जसं आहे तसं. आणि आज वर्षानंतर नटून थटून आले का नाही? मग काय करतोय आपण? उत्सव साजरा करतोय. किती दिवसानं? 1 वर्षानंतर. कारणाशिवाय कार्याला सुरुवात होत नाही. कारण काय? अर्जुना आम्हाला आतोनात प्रेम दिलं, तीच आज आमच्यात नाही. म्हणून त्या जीवाला आदोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून द्यायची. किती दिवसानं? 1 वर्षानंतर द्यायची. एक आम्ही उत्सव साजरा करतोय, 1 वर्षानं करतोय. वर्ष श्राद्ध 6 महिन्यात 8 महिन्यात कुणाचं आलं का? आलं का? कुणाचं नाही आलं. वर्ष श्राद्ध 1 वर्षानं तर. पण ते काय येतं ते आज आपण पाहतो. ज्या वेळेस मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर त्याच्या 16 संस्कार होणे गरजेचं असतं. किती संस्कार? 16. पण 16 संस्कार महाराजावर सुद्धा होत नाही. सामान्य लोक तर सोडून नाही होत. पण 16 ते 3 ऑटोमॅटिक होत असतात. किती होत असतात? 3. जन्माला यावं लागतं. 4 तत्वाचा स्पर्श गर्भात होतो. किती तत्वाचा? 4 तत्वाचा. कुठली 4 तत्व? अप, तेज, वायू, आग. जन्म आप म्हणजे पाणी, पाण्याचा. 5वं तत्व पृथ्वी तत्व आहे. ते बाळ जन्माला पृथ्वी तत्व आलं की 5 तत्व स्पर्श झाला. हे 5 तत्व उसनी घेतले की ज्याची त्याला वापस करायचे. ठीक आहे. 5 तत्वाचा स्पर्श झाला बाळाचा आणि आईचा अवयव कधी तुटतो? कधी तुटतो गो माहिती? तुम्ही नाळ किती दिवसाने कापता? महिन्यानी? बोला ना. लगेच मिनिटात, 2 मिनिटात, 5 मिनिटात, 10 सेकंदात लगेच नाळ कापता. जो नाळ कापली की बाळाचा आणि आईचा अवयव तुटला. जोपर्यंत नाळ तुटत नाही तोपर्यंत आई त्याचं संगोपन करत असते. त्या नाळेवाटे सगळं त्याला श्वासाचे वास असेल काय असेल ते सगळं त्यातून पुरवतं. मग बाळाचा रक्तगट हो असला आणि आईचा रक्तगट बी असला तरी ते गर्भात असताना मॅच होत. जोपर्यंत नाळ तुटत नाही तोपर्यंत मॅच होत. आणि एकदा नाळ तुटली डॉक्टर म्हणतो बाळाला रक्त भरावं लागल. आईचं रक्त ओ गटाचं आहे, बाळाचं रक्त बी गटाचं आहे. ती म्हणतो बी गटाचं रक्त घेऊन या. ठीक आहे महाराज, बी गटाचं पण भरा ना मग मायचं. म्हणतो ओ गटाचं रक्त आहे. म्हणजे आईची कुस किती पवित्र आहे, किती मोठी कुस आहे. अरे गर्भात असताना नाळ जोपर्यंत तुटत नाही तो ए आणि बी मॅच होत. ए आणि बी मॅच होत. नाळेला कातर लावली तर मॅच होत. मग ते बाळ जन्माला आलं, पहिला 16 कुठला असतो? नामकरण विधी असतो ना, नाव ठेवण्याचा. नाव ठेवताना त्याला काय म्हणतो आपण? बारस वा. तो पहिला 16. मग नाव जीवाला का देहाला? आता तुम्ही पेपर फोडू नका, पेपर ह्यांच्याकडे सोडून घ्यायचा आहे. नाहीतर महाराष्ट्रात इतका येलगोच चालू आहे सध्या. सारे सांगणारे झाले, सारे ऐकणारे झाले. आमचा झालाय धंदा, यांचा अज्ञानपण. हे शुद्धी आले पाहिजे. नाही ती 25,000 आणा, 50,000 आणा, तुला मातीत घालाया. काय चाललाय खेळ? काय चाललाय खेळ?
आपण शुद्धी आहे का? त्यांनी 80,000 होता, आपण त्याला गावले का बघा आधी, तुझं कवाची सापडून द्यायचा. इतका मोठा राडा चाललाय. मग मला थोडा कडक आवाज द्या. पहिला सोळा नामकरण विधी म्हणजे बारस. मग नाव जीवाला कधी आला? आता तुम्ही नाव ठेवता का नाही? मग जीवाला कधी आला? देहाला. माझ्या ताईनं बरोबर उत्तर दिलं, नाव देहाला. आता इथं अनेक प्रश्न आहे. मग देह मरतो का जीव मरतो? मरत काय? देह मरतो, बरोबर आहे. हा कीर्तन सार्थक झाला. विठाला दुसरा सोहळा लग्न सोहळा. काही जरत होतो, काही जरत होत नाही. तिसरा सोहळा मृत्यूचा सोहळा. जन्माला यावंच लागतं आणि मरावंच लागतं. हा शरीराची होय माती कोणी नाही ते सांगाते. प्रत्येकाचे शरीर काय होणार आहे? मातीच होणार आहे. पण कधी कुणाची होणार आहे हे सांगू शकत नाही. हा 16तून 3 गेले आणि 9 राहिले. 9 राहिले का नाही? माझ्या हत्या कीर्तन कधी 16तून 3 गेले, 9 राहिले. 13. वा. मग 13तून आज 3च पाहिजे. 10वा का करायचा? 13वा का घालायचा? आणि वर्षाला श्राद्ध का करायचं ना? उरलेल्या वेळेत अभंगाचा भावार्थ. विठाला विठाला ज्यावेळेस माणसाचं देहवसन होतं, विको कमी करा पण तुम्हाला. मग पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत जे विधी करतो, अंत्यविधी करतो, माती लोटण्यात सावरण्याचा विधी करतो आणि 10वा करतो. याला नवश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? नवश्राद्ध. 10व्यापर्यंत 10वा झाला की 9वं मिश्र श्राद्ध चालू होतं. मग 9वं मिश्र श्राद्धात काय येतं? 13वा येतो. 13वा झाला की मासिक येतं आणि मासिक झालं की वर्षाला श्राद्ध येतं. याला 9वं मिश्र श्राद्ध म्हणायचं. आणि आजचं श्राद्ध झालं. उद्यापासून वर्षात एकदा पुराण श्राद्ध. पुराण श्राद्ध म्हणजे पुण्यतिथी. पुण्यतिथी म्हणजे आपण सावतावरांची पुण्यतिथी करतो का? का करतो? ही उलट बोलते का करतो? त्याने केली म्हणून ह्याने केली, ह्याने केली म्हणून त्याने केली, पाठीमागून आलंय. ठीक आहे, महाराजांची पुण्यतिथी करतो, पण का करतो? ऐका, त्यांनी आपल्यासाठी आचार दिला. कुणी? सावताबाबानं विचार दिला, उच्चारही दिला. आमच्या जीवनाचं सोनं केलं, सार्थक केलं. त्यांनी त्यांची दशा केली आणि आपल्याला दिशा दिली. हा म्हणून आपल्या स्मरणात जातात का ते? जातच नाही. आज 750 वर्ष झाली. माऊलीचा काळ, माऊलीच्या सानिध्यात ज्येष्ठ साधू होते, ते संत होते. हा मग त्यांच्या समूहात माऊली होते. ऐका, माऊलीचा सहवास त्यांना लाभला होता. आज 700 वर्षे 750 झाले आम्ही पुण्यतिथी करतो का? त्यांनी आचार दिला, उच्चारही दिला आणि विचार बी दिला. मग आमच्या मायनं काही कमी केलं का आम्हाला? आमच्या मायनं लहानाचं मोठं केलं, काळ्या खांदे वागवलं, 7-7 वर्ष घास उरवली. अरे विचार दिला, आचार दिला, उच्चार दिला, प्रेमाने वागली. आता मला आबांनी ते दिला लेख त्यांच्याबद्दल दिला. त्यांचं गुण काय होतं? प्रत्येकाच्या कार्यात सहभागी व्हायचं, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं. कुठलं कार्यात नव्हते असे ते दिसत नव्हते का? त्यांचा आचार, विचार आणि उच्चार होता. त्यांनी आम्हाला कमी केलं का? वर्षात एकदा त्यांचं पुण्यस्मरण करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? पुण्यस्मरण म्हणजे काय करायचं? ते जीवाच्या नावाने पुण्य करायचं. पुण्य करायचं म्हणजे अन्नदान करायचं, आणि अन्नदान करायचं आणि त्यांचं स्मरण करायचं. याला पुण्यस्मरण म्हणतात. आपण करतो, अक्षय तृतीयेला करतो, पितरपाठात करतो, आणि ज्या तिथीला गेले त्या तिथीला करतो. विठाला विठाला विठाला
त्या माईला आज अधोगतीतून ऊर्ध गती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अठ्ठास. या आजसाठी केला होता ठास शेवटचा दिस गोड व्हावा किंवा शेवट होतो भला आणि माझा बहु गोड झाला. शास्त्र सांगतं. आता हे बहु गोड कोण करतोय? त्यांच्या पश्चात 2 मुले आहेत. मुलं 2 आहेत. एक मुलगी आहे. स्वर्गीय कैलासवासी पवित्रबाई भीमराव होळ यांच्या पश्चात 2 मुलं, शिवाजी भीमराव होळ आणि शहाजी भीमराव होळ. मुलगी शोभा राजेंद्र जाधव. पती आहेत काय? नाहीत का? ठीक. मुलं करताना हे विशेष नाही, मुलगी करेन हे विशेष नाही. मग विशेष कशात आहे? विशेष ताई कशात आहे माहीत? विशेष एकात आहे. मुली करेन आईसाठी, मुलगा करेन आईसाठी. पण शिवाजी भीमराव होळ यांची सौभाग्यपत्नी दीपाली आणि शहाजी भीमराव होळ यांची सौभाग्यपत्नी माधुरी या दोन्ही सुनांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. आपल्या सासूला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी केलेला अठ्ठास आहे. चाव्या कोणी ताब्यात येते की माया? किल्ल्या त्या किल्ल्या जर दीपालीला माधुरीने दिल्या नसत्या तर शहाजीला शिवाजीला आला असतं काय? वर्षात करता आलं असतं काय? नसतं आलं. मग द्यावेच एवढे धन्यवाद त्या सुनबाईला आहेत. हो, दशरथ राजाचं श्राद्ध मुलं जवळ नव्हती, होती का? तरी माझ्या सुनबाईने घेतलं. तिचं नाव काय? सीता. तशा ह्या 2 सीताच आहेत. विठाला तर आमच्या माईनं दोन्ही सुनांना मुलीप्रमाणे प्रेम दिलेले. आमची सासू आमच्या स्मरणात निघू शकत नाही, हृदयात निघू शकत नाही. मग शेवट तो भला माझा बहु गोड झाला किंवा केला. त्यासाठी आज सुंदर असे मृदंग वादक आहेत, विनेकरी आहेत, याच गावचे. आमच्या गावचं वैभव आहे, एकदम लहान वय. ज्यांनी पकड केली पकवाजाव विकी महाराज गाडवे. आज युट्यूब चॅनल चालू आहे. ते प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या रात्री होते, काल होते, आज आहे. 300 रोज कीर्तन चालू आहे. त्यांनी पण माळ घातली आहे. त्यांच्यावर पण दुःखाचा प्रसंग आहे. पत्नी वारली, 2 छोटी मुलं. काय भगवंत एखाद्या वेळ आणतो हे सांगू शकत नाही महाराज. पण केले कर्म झाले, तेशी भोगा आले, उपजले मेले, आईसे किती. कर्माच्या पुढे कुणाला जाता येत नाही. म्हणून भक्तियोग चॅनल नवनाथ कुबळे, निमगाव केतकी, आज तुमच्याच गावचं भजनी मंडळ सगळं. हो, आमचे सोनवले महाराज आहेत, रुईवर आले. माऊली महाराज कावडे तुमच्या परिचय आहेत. सूळ महाराज, हो तुमची भेट झाली कुठे तरी. हा, मी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला. आज मांडकीन सर आले, त्यांचे नातेवाईक येते. वडिलाचं 4th का 5th पुण्यस्मरण केलं त्यांनी. बघा, हयात असताना बापाला बाप म्हणणारी मुलं आज जन्माला आले. बापाला बाप न म्हणणारी जा म्हणतात, तुला मी बापच म्हणणार नाही. आज बाप जाऊन 5 वर्ष झालं सर पुण्यस्मरण करतात. ती सर्व्हिस लांब आहे त्यांची, तरी घरी येऊन तो दिवस सोन्यासारखा करतात. हो, असे लेकरं, अशी होत करून लेकरं जन्माला आले पाहिजे. आमच्या सरांसाठी गोडदार टाळ्या वाजव. हो, टाळ्या कुणाला द्यायच्या नसतात. जी मुलं स्वतःच्या आईवडिला विसरतच नाही, जी समाजाचं ऋण फेडतात, त्यांच्यासाठीच टाळी वाजवायची, तर नाही टाळी वाजवायची. एक छोटं मुलं आलं आमच्या संस्थेत माझ्या बरोबर, अनाथ होतं ते. 5,000 रुपयाचा चेक त्या मुलाला त्यांनी आळंदीमध्ये देऊन दिला. 5 पैसे सोडतात एक कोणी. महाराज लोक तर 200 रुपये पाकिटात कमी असलं तर फेकून देतात. हो, सरांनी आळंदीमध्ये जाऊन त्या लेकराला 5,000 रुपयाचा चेक दिला. कसं खोटं हे? प्रत्येक शेतीला हो त्याची विचारपूस केली सगळी. अरे धनाच्या मागे सगळी अख्खं जग पळतंय. हे कशापाठी? धन आणि मान
धन आणि मान जपते उठल्यापासून झोपेपर्यंत. तर माझ्या साधू संतांनं धन आणि मान ह्या मंडपाच्या बाहेर ठेवला. इथं काय फक्त समाधान. विठाला दोन तीन महिन्यापूर्वी बहीण भावंडाचं नातं काय असतं आबाने पण शिकण्यासारखं आहे. त्यांच्यापेक्षा आका मोठे होते वाटतात. आबा धाकटे पण 2 दिवस या ठिकाणी आले तो अगोदरच नियोजन आणि आयोजन करण्यासाठी. काय प्रेम असेल मामा भाजेचं, काय प्रेम असेल बहीण भावंडाचं. कोण म्हणतं बहीण भावंडाचं प्रेम तुटलंय? अरे आहे, फक्त टिकवलं पाहिजे आणि जपलं पाहिजे. विठाला विठा लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. किती गोड अभंगले महाराजांनी. हे चित्त कुठं असतं तुमचं? कुठं? मातेची या चित्ती अवघी बालकाची व्यक्ती. कोणाची माता होती की माहिती कळते का? हिरकणी माहितीये का? नाही माहिती. शाळेतल्या मुलींना नाही ना का माहिती हिरकणी? कुठल्या गडावर गेली ती? गडाचे दरवाजे बंद झाले. छत्रपती शिवाजीचा काळ होता तो. गडाचे दरवाजे बंद झाले, नातच राहिली. आणि जो बाळ घरी होत तो राजा कशा होता? तत्वाचा राजा होता तो. तिथं निकष नव्हता. एकदा दरवाजे लागले परत उघडायचे नाही. हिरकणी म्हणजे माझे बाळ आहे, सरदार रखवालदार, दरवाजा उघडण्यात गडाचा. मग तिने काय केलं? तिथं झोपली. झोपली का नाही? अरे ती कपार धरून खाली आली. रात्री अपरात्री गडाचा कपार धरून खाली आली आणि बाळापाशी आली. हिला तर माय म्हणतात. हो, अजून दुसरी माय सांगतो. स्वतःच्या लेकराच्या सुखासाठी, स्वतःच्या लेकराच्या सुखासाठी इंद्रायणीच्या डोहात उडी मारली. तिला काय म्हणतात? ही पहिलंच कीर्तन आहे काय? मला तर संप्रदायाचं गाव दिसतंय. असं बाबा येऊन देता तुमच्यावर. कीर्तनात जात नाही तुम्ही कुठं? ते रडवायचं हसवायचं सांगू काय? मग तसलंच सांगावं. मग त्याला म्हणतात लय भारी कीर्तन करता बया. मातीत घातलं जीवन तुमचं बी त्यांचं बी. देव कवा कळायचा आपल्याला? हिथं सत्ता बसतो. किती वर्ष झाली?
किती वर्ष झाली? 25 वर्ष. 25 वर्षात कीर्तन किती ऐकली? 25 8 200. 10 दिवस असतो का? मग 250 झाली. अरे भाग्य होत. 250 कीर्तन कुठं ठेवली? कुठं ठेवली कीर्तन 250? अरे कीर्तन एक काय ऐकलं आणि 250 काय ऐकले ते काय असतं? कीर्तनच असतं. मग एका कीर्तनात कुणी उद्धार करून घेतला? एकाच कीर्तनात एकच ऐकलं. कुणी घेतला उद्धार करून? अरे त्या कुर्मदासाने घेतला. हात नव्हते, पाय नव्हते. धनदास महाराजांचं पैठणला कीर्तन ऐकलं. देव भेटतो आणि भेटला कुठं? अरे याच आरणच्या जवळ गाव या भेटला का नाही? किती कीर्तन ऐकली? गळ्यामध्ये माळ असावा नसावा काही गॅरंटी त्याचं काय असतं? असली पण काही गॅरंटी नाही आणि नसली तरी चालते. आता गडीमध्ये माळा घाला आणि माळा घाला. काय घाला? माळा घाला. पण माळा घाला या मनाचं मी आहे. पण कसं? तुळशी माळ घाला, गोपीचंद टिळा, हृदय कळवळा. वैष्णवांचा कळवळा हृदयामध्ये असला तर माळेला आणि टिळाला किंमत आहे. टपाऱ्या माळा गळ्यात येत्या. टपाऱ्या त्या गळ्यातली माळ काढली मशीला हाणली तर मस मरण. एवढ्या माळा टपाऱ्या येत्या. पण भावासंग भांडण, गावासंग भांडण, सगळं भांडणच. तुझ्या माळकऱ्याला काय मातीत घालायचं? तो माळकरी नाही, तो घोळकरी. विठाला विकार केले पाहिजे. केले काम क्रोध घर रित्ये. विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. मग समदृष्टी होती आपली, समदृष्टी होती. आता आज असा कल्पना झालाय परमार्थ लांबेरुंदी चाललाय झाला पण उंचीन खोलीच नाही. विठाला विठाला. अरे ते इंद्राणीच्या डोहामध्ये माझ्या रुक्मिणी मातेनं लेकरांच्या सुखासाठी देहांत प्रायचित्त केलं. लेकरांच्या सुखासाठी. हे माई लेकराला ठेच लागली, लेकराला ठेच लागली. लेकरू रडायच्या आधी डोळ्यात पाणी कोणाच्या येतं ग? माय पोरी महाराजाच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं. याला तर माय म्हणतात. विठाला. तीच माय आज आमची गेलेली 1 वर्ष झालं सोडून. आम्ही रडत बसलो वर्षभर. आम्हाला दिसली नाही, आम्ही पाहिली नाही, बोलली नाही. ऐका मग आज काय रडवायचा दिवस आहे का? का बरं? शास्त्र सांगतं जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत, जिवंत असताना त्यांची देवाप्रमाणे सेवा करावी, देवाप्रमाणे सेवा करावी. नव्हे नव्हे आई वडिलांना देव समजावं. तो कमाले माये तुका म्हणे माय बापे महाराज आम्ही आमच्या मायला देव समजत होतो. हयात असताना आम्ही लय सेवा केली मायची, आमच्या देव समजत होतो. आता माय असताना आम्ही सेवा केली, आता करायची काय गरज आहे? आता त्या कुठे, ते माय कुठे, आका कुठे? आता आका आपल्याला आहे का? नाही. मग इहलोक सोडला आणि परलोकात गेल्या. मग आता करायची काय गरज आहे? नाही ना गरज. मग हे शास्त्र सांगतं, पुराण सांगतं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणे विचारोनी. आम्ही 1 वर्ष रडत बसलो, आमचा उपयोग झाला नाही आणि आम्हाला पुराण सापडलं. पुराणात पाहिलं, साधू संता विश्वास ठेवला. का? जोपर्यंत आई वडील जिवंत असताना मी सेवा केली, तिच्यासाठी भरपूर प्रयत्न केला, हाती यश आलं नाही. आता जाऊन 1 वर्ष झालं, 1 वर्ष झालं.
माता त्या कुठे आहेत? इहलोक सोडला आणि पितरलोकात गेल्या. ऐका, पितरलोकात गेल्या. मग इथं माझ्या साधू संतांनी प्रमाण दिलंय. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुला. तुम्ही तुमच्या पितरांची जर सेवा केली ना, विष्णुदेव म्हणतात ती माझी सेवा केल्याप्रमाणे ती माझी सेवा पोचते का? तर ज्यांनी तुमच्यासाठी हाडाची काढी केली, रक्ताचं पाणी केलं, रात्री दिवस केला, दिवसाची रात्र केली आहे, त्यांच्या आरोग्यातून तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. मग त्यांनी यज्ञलोक सोडला आणि परलोकात गेल्या तरी केलेली सेवा वाया जात नाही. विष्णुदेव म्हणतात ती माझी सेवा केल्याप्रमाणे. नव्हे नामदेव राय तर स्पष्ट पुरावा देतात. प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. जो प्रमाण देत नाही त्याला आधी पुरा. काय लागतो त्याला? पुरावा. काय लागतो? पुरावा. पुरावा देत नाही तर त्याला पुरावा. खड्डा घेऊन पुरावा. पुरावा पाहिजे. कोर्टात गेलं काय लागतं? पोलीस स्टेशनला गेलं पुरावा. घरात तंटा लागला पुरावा. आणि पुरावा नसला तर त्याला आधी पुरावा. आताच्या कीर्तनकाला पुरावा नाही, कुठं दिशा नाही, कुठं काय नाही माझे लागल्या बोंबला. फक्त त्याला विचारायचं तुझी कुठं हाय? तुझी आहे का तुझ्यापाशी? 70% कीर्तनकार हरामखोरे आई बाबाला समजत नाही. आणि या नारदाच्या गादीत गीत म्हणतात येऊन त्याला चेक करा. 2 तास कीर्तन सांगितलंय म्हणून अनावर होऊ नका. तो 22 तास कसा वागतो ते चेक करा. विठाला विठाला नामदेवराज स्पष्ट पुरावा देतात. नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सर्व काळ पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज धन्य भक्तराज होऊ कोणी धन्य भक्तराज जन्मल त्या वंशी सखोल कुळासी. अरे सगळ्या कुळात तारतात. कोण असा विधी केला तसा भक्तराज जन्माला आला. हा साधू संता विश्वास ठेवला. कथा कीर्तन आज तर 4 दान आहेत त्या जीवाच्या नावानं. ज्ञानदान चालू आहे. थोड्या वेळानं अन्नदान होणार आहे. नंतर वस्त्रदान होणार आहे. घरामध्ये काय केलंय? पिंडदान केलं. कुणाच्या नावानं? त्या जीवाच्या नावानं. 10व्याला अन्नदान कुणाच्या नावानं? त्या जीवाच्या नावानं. 13व्याला अन्नदान
कुणाच्या नावानं? त्या जीवाच्या नावानं. मासिकला अन्नदान कुणाच्या नावानं? त्या जीवाच्या नावानं. आज त्या जीवाच्या नावानं. मग ही कोण करतं? त्यांच्या पाश्चात जे करतात त्यांना नामदेवराय धन्यता देतात. धन्य भक्तराज हो जन्मले त्या वंशी आणि सखळ पोळाशी लोक काय तरी खरे गेलं की गेलं. अर्जात नाही ती कुठं का? जीव सतयुगात होता, द्वापारयुगात होता, त्रेतायुगात होता आणि कलियुगात पण आहे. काल होता, आज आहे, उद्या असणार आहे. का? प्रश्न काय दिलता? देहाला मरण का जीवाला? तुम्ही काय म्हणला? देह मरतो, जीवाला मरण नाही. विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ही निराभिमाय निराणी कराय ना, कराच आहे ना, निस्ती निराय का? हा पुढं नाही अवनिरण कराय की असं काय मला येण्यात काढताय. अवनिरण कराय एक झालं की निरण करत म्हणते घ्यायला असं नाही रे. आणि पुढे गेल्या ती निराभिमा आणि ही निरकरा असं या. मी बाहेरचं असून असं कसं काय करताय तुम्ही? माझी माय काय करायची? नदीला पहिला आड नव्हत्या, वेरी नव्हत्या, काय नव्हत्या, जुनी माय जुनी. तू काय करायची माय? तिथं झरा करायची. झरा करायची की नाही? झरा बरोबर आहे का? झरा करायची आणि त्या झऱ्यातलं पाणी निवडायची आणि घागर घेऊन जायची आणि त्या घागरी निवाळ पाणी भरायची. लेकरू घरी असायचं, या कडे वासायचं आणि एक माग चालत यायचं. एवढ्या याडपटातनं काट्या कुपाट्यातनं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बरी मोठी घागर डोक्या वासायची. ती घागर यायची घेऊन गुराढोराचं भागवायची. गुराढोराचं भागवायची माझी माय. मी हेच सांगतोय. मग ज्यांनी आडं पाहिलं त्यांनीच माड्या पाहिल्या. आड्याच्या माड्या झाल्या का नाही? आणि एकेकाच्या माड्याच्या आड झालं का आमचा आचार विचार बिघडलं. आड्याच्या माड्या झाल्या आणि माड्याच्या परत आडी झाली. आचार विचार बिघडलं पण आमच्या मायनं हितानेच केलं. लेकुराचे हित, स्वतःच्या लेकराच्या हितासाठी तिनं हाराची गाडी केली. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आमच्या अक्कानं. काय केलं? मुलाचं संगोपन केलं, लहानाची मोठी केली. आता घर द्या सोडून, ही घर आता झाली. पोतारा कळतो का तुम्हाला? पोतारा कळण ग बाई कळण. तुम्ही नवऱ्याचा उतारा करता पण तुम्हाला पोतारा कळायचा ना. पोतारा जुन्या मायला कळण. माझ्या उभ्या कुणी भीती असायची आणि ते कुठेतरी गावात जायचं, पांढरीचं ती मातीचं घमेला आणायचं, रातभर पोतारा द्यायचा. लाईट नव्हती. वळचणी पतूर पोतारा सारवून काढायची. सारवून काढायची. तिचं गुडघं दुखत नव्हतं, कंबर दुखत नव्हती. दुखत होती का माय? आणि मोगऱ्यानं बडवत होती. मोगऱ्यानं बडवत होती आणि रोंग्यानं मार खात होती. खाला का नाही माय? रोंग्यानं मार खाला का नाही? आता ह्या खात्यान का? लगेच इंदापूर तुझं माझं, ही तुझं डोरलं, तुझं माझं सरलं. अरे ह्याला काय माय म्हणतात का? ती माय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अरे त्या मायनं हाडाची काळी केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. नव्हे तिने लेकरं शिकवली. लेकरं आणि त्या लेकरं कशावर शिकवली? चिरगुटाची भाकर असायची. तू भाकरी कशा करायची? पहिल्या चिरगुटा करायची का नाही अशी, आणि शिरगुटातच बांधून द्यायची आमची माय. मी लेकरात हे सांगतोय. डबं होतं का पहिलं? नव्हतं डबं. मग शिरगुटातच बांधून द्यायची. संध्याकाळपर्यंत भाकर चपातीवाल्याशी लवचिक असायची. लवचिक होती का नाही? लवचिक भाकर असायची. आताच्या भाकरी आहेत त्या दिले माझी हुशार बाई आहे तुझी तिथे हुशार. ती भाकर शिरगुडा द्यायची. लेकरू शाळेत जायचं. त्या मुलाचं पेच पाड 300 पडतो पाठ असायचं. ती माझी माय म्हणायची, बाळ्या अभ्यास कर. तो बाळ्या अभ्यासच करायचा. आणि त्या लेकरं 300 पत्र पाड्या पाडत. आमची आई अनाडी होती पण लेकरं सुशिक्षित केली.
लेकरं सुशिक्षित केले असा दरारा होता मायचा पहिला. आता त्या कसल्या माया. आता जर रडायला लागलं की पहिली माय माझी काय करायची, त्याला भाकर खायला द्यायची. काय करायची ग माय तू, भाकर खायला द्यायची. आता जर रडायला लागलं की मोबाईल देत्या. काय प्रगती आपली. विठाला हित वाहे माऊलीचे चित्त. ते लेकराकडे चित्त असायचं. हा मग अशी माय आपल्यातून निघून गेले. अभंगाचं पहिलं चित्त असा कळवळ असतो. कुणाचा कळवळ असतो, त्या मायेचा असतो. माझ्या मित्राची आई वारली. फोन आला, मला आप्पा म्हणते. आप्पा आई गेली. ठीक आहे, गेलो. ओळखलं सगळं. अंत्यविधी झाला, निघालो. मला थांब ना आप्पा, जाऊ नको. आम्ही चिरगोडवल्या भाकरी खाल्ल्या दोघांनी. आम्ही लंगोटी मित्र होतो. मला जाऊ नको, ह्यातलं काय मला माहित नाही. तू रोज कीर्तन करतोय, तुला ह्यातलं बरंच माहिती दिसते. 2 दिवस थांबलो. माती लोटण्याचा कार्यक्रम झाला, सावडण्याचा कार्यक्रम झाला. निघालो. थांबा, अजून एक काम आहे. काय काम आहे. त्यांनी घरातले 1,20,000 घेतले घरातले. चल म्हणलं आपल्याला का संस्थेला मदत करायची. गेलो आम्ही. तो वृद्धाश्रम होता. 1,20,000ची पावती केली. तर एक शिपाई आला लोखंडाची पेटी घेऊन. त्याच्या मायचं नाव होत आणि ते पेटीची चावी त्याच्याकडे दिली. मी म्हटलं माझा मित्र आहे, त्याच्या मित्राच्या आईचं नाव पेटी, हे होय कसं काय. ती म्हणला हो महाराज, खरे माय वृद्धाश्रमात होती. मग चावी ती कुलूप काढलं, पेटीचं तोंड उघडलं. ती माय 7वी पास होती, जुनी 7वी. 4 महिने मास्तरकीची नोकरी केली. हो. आणि त्यात पेटीचं तोंड काढलं तर 500 रुपयाचे 3 बंडल, 1.5 लाख रुपये पेटीमध्ये. 100 रुपयाचे 3 बंडल, 1,80,000. काय विस्कळीत नोटा चिल्लर होती, कंगवा फणी सगळं व्यवस्थित होतं. आणि त्याच्या खाली एक चिठ्ठी होती. आणि त्यांनी त्या मायने लिहून ठेवलं होतं, सुधाकर मी काल वृद्धाश्रमामध्ये तक्रार नाही रे करत, मनोगत व्यक्त करते. माय तक्रार कधी करत नाही. तिला साडी नसू द्या, हातात बांगडी नसू द्या, पायात चप्पल नसू द्या. माई लेकराला त्रास देता का तुम्ही कधी. असू दे माझा गरीब आहे, असू दे माझा गरीब आहे. हा, पण लेकराला कधी शाप देता का तुम्ही. अजिबात येत नाही. मग चिठ्ठी होती, चिठ्ठी काढली. सुधाकर निवेदन आहे काय, मी तक्रार नाही करेत पण मनोगत व्यक्त करते. का मी काल वृद्धाश्रमामध्ये ज्यावेळी तुझ्या घरी पाहुणे आलते
त्यावेळेस मी पाण्याचा तांब्या घेऊन गेले, पाण्याचा तांब्या दिला, पुन्हा किचन मध्ये आले तर तुझी बायको मला फडाफडा बोलली. मी नव्हते का पाणी द्यायला? कळत नाही का? समजत नाही का? वय झालंय पण मला माझे संस्कार बसून देत नाहीत. माई संस्कार बसून देतात का आपले? हा, मला माझे संस्कार बसून देत नाहीत. त्याच वेळेस वाटलं की आपली क्युरिओसिटी यांना या घरात नाही राहिलं तरी चालेल. मुलाला सांगायला नको. मुलाला सांगता का तुम्ही? आपण कितीही जोडू पण मुलाला त्रास होईल. माझी माय वागत नाही, ती माय असते. मग सुधाकर मी वृद्धाश्रमात आले, पाहिलं, विचार केला नको आता इथं राहायला. का तर माझ्या डोक्याला केस नाहीत, केस करपले, एक डोळा निकामा झालाय, गळ्याची कातडी करपली, मला नीट बोलता येत नाही. मग माझी किळस यांना येते. आपण कुठंतरी आता बाहेर जावं म्हणून मी वृद्धाश्रमात आले, चौकशी केली, पाहिलं, घरी आले, माझी पेटी भरली. आणि ज्या वेळेस पेटी भरल्यानंतर तू आणि तुझी बायको डायनिंग टेबलवर जेव्हा बसला होता. सुधाकर मनोगत व्यक्त करते रे, तक्रार नाही करत. मग याला माय म्हणतात. मनोगत व्यक्त करते. सुधाकर मी मेले, माझं दुःख माझ्या बरोबर घेऊन जाते मी, पण तुला मी तळतळाट देणार नाही. हा, मग चिठ्ठी तो वाचत होता. आणि मग मी निर्णय घेतला, तू डायनिंगवर टेबलवर जेवत बसत होता, तुझी बायकून तू, आणि तू किल्ल्या घेतल्या आणि ड्रायव्हरच्या अंगावर टाकल्या, ये आईला सोडून ये. पण तो विचारला सुद्धा नाही तू कुठं चालली. अरे त्या सुनबाईने मला नाही विचारलं तरी माझं काही नाही का? मी तिला जन्म दिला नाही, मी तुला जन्म दिलाय. त्यावेळेस तुझं कर्तव्य होतं की आई तू कुठं चालली, तूही काय बोलला नाही. माझा कंठ दाटला. आई ज्यानं मी ज्याला जन्म दिला, हाताचा पाळणा केला, 7 वर्ष घास भरवली, तो सुद्धा माझा विचार करेनाय. मग मी घेतलेला निर्णय योग्य आहे. सुधाकर मनोगत व्यक्त करते, तक्रार नाही करत. याला माय म्हणतात. मी गाडीत बसले, ड्रायव्हरने मला वृद्धाश्रमात आणून सोडलं. लय रडले रे, मनोगत व्यक्त करते, लय रडले. मग लोकांची मुलं येतात नातवंड घेऊन, कड्या खांदव खेळवतात. तू येतो पण नुसतं पैसेच देऊन जातो. मला पैशाची सहानुभूती नाही रे दादा, मला प्रेमाची सहानुभूती आहे. मनोगत व्यक्त करते सुधाकर, तक्रार नाही करत. मग मी काल वृद्धाश्रमामध्ये स्पष्ट लिहून गेलं त्या व्यक्तीनं मनोगत. पण ही अवस्था का झाली माझी? ज्या वेळेस माझं लग्न झालं, बाप पिताडा होता, कसं बस मायनं लग्न केलं, स्वाधीन केलं. नवरा पिताडा निघाला, त्यानं आत्महत्या केली. आता नवरा गेला, मला वाटलं मीही संपावं, पण त्याचा अंकुर माझ्या पोटात वाढत होता. अरे त्या नवऱ्याचा दोष आहे, त्या अंकुराचा काय दोष आहे? सुधाकर मी तुला लहानाचा मोठा केला, 9 महिने 9 दिवस झालं तुझा जन्म झाला, 2 दिरांनी त्रास दिला, घरातून बाहेर काढलं आणि मी कोर्टात दावा खेळले, 2 एकर जमीन मिळवली. सुधाकर मनोगत व्यक्त करते, तक्रार नाही रे करत. आणि त्यावेळेस त्या रानात कोप होती. कोप कळण का तुम्हाला? माय अजिबात तुम्हाला कोप कळणार नाही. माझ्या जुन्या मायला कोप कळण. 2 मेडी असायच्या, त्याला आडा असायचं, असं वासा असायचं, त्यात तुझं झोका बांधला होता. आता झोका कशाचा होता? माय झोका कशाचा होता? साडीचा नव्हता झोका, धडपेच्या साडीचा होता. धडपेची साडी कळण का माय तुला? कळती माहिती तुम्हाला धडपेची साडी? माझ्या मायला धडपेची साडी कळण. धडपेची साडी म्हणजे एका जुन्या साडीचा फळा काढायचा, त्याला गोड घालायचा आणि ती साडी अंगावर परिधान करायची. आता साड्या कपाटातल्या पडल्या तर जीव जाईन तुमचा. एवढ्या साड्या तुमच्याकडं. मग त्याचा झोका बांधला होता, तो त्यात होता आणि कांदा लावायची लगबग रानात चालू होती. कुपीला आग लागली, सगळी लोक पळाली. माझ्या लक्षात आलं माझं बाळ झोक्यात आहे. आणि लोक माती टाकतात, पाणी टाकतात, आग आटोक्यात येईना, पळत आले आणि त्या आगीत उडी टाकली आणि तुला पोटाशी धरला
आणि बाहेर निघताना कोपीचा वासा डोळ्यात गेला, माझा डोळा निकामा झाला, केस पिटली, करपली, गळ्याची कातडी करपली, माझे खेळस येईल असं काय कमी वाटणार कसं, ही अवस्था का झाली सुधाकर माझी. मग तुला लहानाचा मोठा केला, शाळा शिकवली, तू जमीन विकली, मनोगत व्यक्त करते दादा तक्रार नाही करत. मग तू जमीन विकली, पुण्यामध्ये कंपनी टाकली. आता मला वाटलं माझं दिवस बदलतील, पण इथेही माझं नशीब फुटकं. का तू ज्या वेळेस जेवाय बसला होता त्यावेळेस तुझी बायको नाही असली रे बोलली. ए माय, तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुमचे मायबाप तुम्हाला आवडतात का नाही ग? नाही का आवडत? कुणाकुणाला आवडतात हात वर करा बरं. मायबाप कुणाकुणाला आवडतात? कुणाकुणाला आवडतात? खटून बोट वर करा, बघू द्या ह्या निर्वांगीला. कुणाकुणाला? सगळ्यांना आवडतात. तुमचे तुम्हाला आईबाप आवडतात का नाही? ए दादांनो, तुमचे तुम्हाला आईबाप आवडतात का? हात वर करा बरं, कुणाकुणाला आवडतात? वा, ए बघा, ए बघा, ए बघा, तुमचे जसे आवडतात तसे ह्यांचे बी आवडतात. फक्त माई, ए माई, चुकीचा निर्णय घेऊ नका ग, घेऊ नका. हे कोमात जाते ती, कुणामुळे कोमात जाते ती? कुणामुळे कोमात? तुमच्यामुळं. एकच निर्णय घ्यायचा, तुमचं आई वडील सांभाळण्यासाठी तुम्हाला फुल परवानगी. जसं तुमचं प्रेम तुमच्या आई वडिलावर ना, तसं ह्यांचं पण प्रेम ह्यांच्या आई वडिलावर आहे. ह्यांना पण माहिती माझ्या बापानी माझ्या मायनं हाडाची गाडी केली, रक्ताचं पाणी केले, रात्रीचा दिवस केलाय. असा एक तरी बाप, एक तरी माया आहे का? लेकराने एखादी वस्तू मागितली आणि ती दिलीच नाही, असं कधी झालंय का? नाही ना. तसे तुमचे आई वडील, तसेच यांचे आई वडील. हा, मुलीच्या प्रपंचामध्ये मायनं ढवळाढवळ करायची. बोला की मला ऐका येऊ दे की. मुलीच्या प्रपंचामध्ये मायनं ढवळाढवळ करायची आणि त्या मुलीनं आदर्श कुणाचा घ्यायचा? आईचा का सासूचा? मोठ्याने बोला की मी बाहेर आहे. तुम्ही कशाला बोलताय राव? ही पेपर फुटी होती की मग? पेपर फुटी राहिलं त्याला किंमत आहे का? हा, बोला की का तुम्ही? बिन बसतोय का? म्हणजे तुमच्या मुखातून निघू द्या की आपण महाराजांसमोर काय बोललोय ना, आता काय करतोय या? अरे हेच कीर्तन आहे. रडण्यामध्ये कीर्तन नाही, हसण्यामध्ये कीर्तन नाही. आज सारी पंचायत केला परमार्थ. श्रावण बाळाची कथा माहितीये का? आई वडिलांसाठी काय केलं? पुंडलिकानं काय केलं? काय केलं? अरे देवाची सेवा केला ना, देव भेटणारच नाही. बॉन्डवर लिहून देतो मी. पण आई वडिलांची सेवा केली, सासू सासऱ्याची सेवा केली, देवाच्या बापाला घरी यावं लागतं. आणि आला नाही आला? आला ना. हेच आहे कथा कीर्तन. आजकालच्या स्मरणात वर्ष श्राद्धानिमित्त आपण कीर्तन ऐकतोय, जेणेकरून मुलीच्या प्रपंचामध्ये मायनं ढवळाढवळ करायची नाही. नाही तर सकाळचा फोन हाणत्यात, तिथे तुझं काय चाललंय? सकाळचा फोन 3 वाजेपर्यंत. तिला प्रपंच करू दे केला का तिचा? हा, ती कधी प्रपंच करायची? स्वावलंबी कधी व्हायची? अरे ज्या दिवशी दिली तिला कमी पडलेला आपण हेच ना समर्थ. सावध आहे ना तुम्ही? हा, मी कुमार आरोप करीत नाही, निंदा स्तुती कुणाची करणार नाही, पण वस्तुस्थिती बोलावं काय हरकत आहे? ही वस्तुस्थिती या. म्हणून आपापलंच घर सांभाळा, दुसऱ्याच्या घरात डोकू नका. अरे तंटाच होणार नाही. विठाला त्यावेळेस ती माय म्हणते, सुधाकर ही अवस्था का झाली माझी? हा, मग मुलं असलेली बरी का नसलेली बरी? हा, आहे का नाही? मग असावी तर कशी असावी ती? हा, सद्गुणी असावी. अभंगाचं दुसरं चरण.
ऐसी कळवळ्याची जाती तो सिद्धी घेतला आणि अशी पोटाशी धरली आणि रडत होता. म्हणजे दादा आता रडण्यात काय अर्थ आहे का? ज्या वेळेस ती जिवंत असताना तिचे हाल झाले आणि आता तो चिठ्ठी पोटाला धरून कशाला कळवळा करतो? वेळ निघून गेली. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत प्रेम द्या रे द्या. आज अशी परिस्थिती झाली दादा. तुम्हाला किती मुलं आहे? ती प्रपंच हातात त्याच्या दिला का? पैसा पाणी देऊन टाकला का? सगळं देऊन टाकलं. आता तुम्हाला अपेक्षा काय आहे का? एक अपेक्षा आहे काय? तुम्हाला काय म्हणतो तुमचा मुलगा? भाऊ म्हणतो. आता एकच अपेक्षा आहे त्या मुलाने तुम्हाला काय म्हणलं पाहिजे? सकाळचं भाऊ जेवला का? भाऊ जेवला का? आणि संध्याकाळी एकदा भाऊ जेवला का? अरे मेलं तरी तुम्ही त्या मुलाला आशीर्वाद देता, जिवंतपणे देताना देता, पण सकाळचं एकदा आणि संध्याकाळी एकदा म्हणा ना तू भाव जेवला का? अरे त्यांना कशाची गरज आहे? फक्त आस्थेतील प्रेमाची गरज आहे. विठाला विठाला. आता मुलं बाप काय पैसा मागतो का मागाडी? अजिबात मागत नाही. जमीन मागतो का? घरदार मागतो का? काय नाही. अरे त्यांना प्रेम द्या, 10 वर्ष आयुष्य वाढेल. विठाला विठाला. मग अभंगाचं तिसरं चरण. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वईस आहे. अरे तो बाप हाडाची काढा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करतो. कोणासाठी करतो? बापाकरी जोडी
लेकुराची बुडी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी. दादा वडिलाची जमीन खूप किती होती तुम्हाला? आम्हाला 30 एकर होती. 30 एकर होती. आज किती आहे? आज काय तर कमी कमी आहे सर सगळ्यांना. काय म्हणजे तुकडं झालं. पण सगळ्या भावात परत वाढ किती झाली? वाढ नाही काय झाल्या तेवढीच का? दादा तुम्हाला किती होती? नव्हती. 3 एकर. आज किती आहे? 3 एकर. बर. दादा तुम्हाला किती आहे? 3. वाढ किती झाली? नाही झाली. दादा तुम्हाला? 1 एकर वाढ. आता 1 एकर वाढ झाली. पहिली किती होती? 5 एकर. आता किती झाली? 6 एकर. आता ते 1 एकर वाढल्याला मला द्या. देणार का? जरा किंदापूरला जाऊन आपण घेऊ. का बरं? याला तर बाप म्हणतात. ती 1 एकर कुणासाठी वाढवला? कुणासाठी? मुलासाठी वाढवला. याला तर जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस द्यावा पोटा हरले पाप ज्ञानदेव माय बाप. लका महाराजा तुला त्यातलं एक गम्याला देणार नाही. एकर मागतोय वैर. हा याला बाप म्हणतात. हे पोरांना ऐकताय का बाप म्हणजे काय असतो? हा बाप कळवून घ्या रे. बाप कधी कळतो? झाल्यावर. बाप झाल्यावर कळतं. आई कधी कळते? गेल्यावर. आय गेल्या तुम्हाला कोणी म्हणत नाही तू खाल्लं का आणि पिल्लं का. आज माझ्या माईला बोलता येत नाही. पॅरलेस झालाय. नीट बोलता येत नाही. बाहेर फिरता येत नाही. पण ज्या वेळेस मी बाहेर चाललो ना ते म्हणते दादा हात करते मुखाकडं. ज्या दिवशी महाराज ही परिस्थिती वाईट आहे हो. हेच आई बाप समजून घ्यायचे. अरे एवढी मोठी पंढरी का घडली? आई वडिलांमुळे घडलेली पंढरी ही. म्हणून ती पंढरी आपल्याला नाही करता आली. घरची पंढरी करा. विठाला विठ्ठल. आपण 3 चरण पाहिलेलं आहे. आता विठोबा भजन घेऊ. विठोबा रखुमाई विठोबा भजन झालंय. आपल्याला 3 प्रसंग पाहिजे. 10वा का करायचा, 13वा का घालायचा, 12वा का करायचं. मी धावत्या वेळेमध्ये घेणार आहे. ते म्हणाले हे झाड काय दिलंय? आतापर्यंत हे 411वं झाड आहे मी दिलेलं. कोरोनाच्या नंतर. अगोदरचा विषय तो नव्हता.
कोरोनात आपल्याला काय कमी पडत होतं? ऑक्सिजन कमी पडता. हा, आज शासनाच्या कोटी रुपयाच्या स्कीम आहेत, पण मला तिकडे जायचं नाही, पण त्या स्कीमा त्या कागदावर आहेत. हो, आज गरज आहे. आमच्या सरांना निकष घातलाय, अभंग सरांना, काय आई वडिलाच्या नावाने एक झाड लावायचं, हे शासनाचा उपक्रम आहे. पण मी 3 वर्ष झालं कोरोनाच्या नंतर हा उपक्रम करतोय. हे 411 झाडे आंब्याच देतो. आंब्याचं का देतो तर ऐका, याचे 4 प्रकार आहेत, 4 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे, हे आंब्याचं झाड का देतो? ह्याला गोडधोड फळं लागतात. आपली अक्का वालचनरला गेली, इंदापूरला गेली, गावाला गेली, तिकडे पडी कुठे गेली, काय करायची? गोडधोड खाया घेऊन यायची. मग त्या जीवाच्या नावानं, अक्काच्या जीवाच्या नावानं लावायचे झाड, हे मी दिलेलं झाड आहे. हा, मग याला गोडधोड फळ येणार. म्हणजे अक्काच्या जीवाच्या नावानं जे झाड लावले, जसे आपण अक्काने आणलेलं गोडधोड खया खात होतो, हे फळ आपण चाखून खायच्यात. आणि हे जसं झाड मोठं होईल तशी आकाची आठवण मोठी होणार आहे. तिसरी गोष्ट, आकाच्या पदराखाली आपण होतो ना, आकाच्या सावलीखाली होतो ना, तसं हे झाड मोठं होणार आहे. आणि त्या झाडाच्या खाली बसलं ना, आकाश समजायचे आपली, तिच्या सावलीला बसलोय. आणि चौथी गोष्ट, ज्या वेळेस जन्म झाला अक्काचा, त्यावेळेस मी मगाशी सांगितलं, नाळेला कातर लागली, ऑक्सिजन चालू झाला. पहिलं कर्म, पहिला श्वास, शेवटच्या श्वासापर्यंत ऑक्सिजन चालू होता. मग आता आका गेली, ऑक्सिजन गेला, तिच्या पाशात ते झाड लावलंय, हे झाड 4 लोकांना ऑक्सिजन देणार आहे. हे 4 फायदे. म्हणून परवा मी कुठंतरी डंगेरवाडीला झाड दिलं, तर त्या लोकांनी ब्राह्मण आणून पूजा केली, हा, त्याचा विधी केला आणि ते झाड लावलं. 50वा अमृत सुवर्ण महोत्सव केला ते. हो, म्हणून हे झाड अतिशय जपा. याचा फोटो मला पाठवा, माझ्याकडे नोंद राहते. हा, मला काय कोणाचं बक्षीस नको, नाव नको, काय नको, पण ते जीवाच्या नावानं हे झाड लावायचं. ठीक आहे. ज्यावेळेस देहवसन झालं, आपला मागास विषय, देह मरतो का जीव मरतो? झाला का नाही? देह मरतो, मग जीव जातो कुठं? प्रश्न आहे का नाही? जीव कुठं जातो? प्रश्न आहे. मग जीव त्याच्याच मस्तकी 3.5 फूट असतो. कोणाच्या? त्या प्रेताच्या. जुनी माणसं व्याधीनं मारायची, व्याधीनं म्हणजे वय होऊन मारायची. मग ते प्रेत बाहेर काढायचो आपण, प्रेत बाहेर काढायचो, आंघोळ घालायची, तिरडू झोपवायचं, यांचा गरबाला रांगोळ काढायचा. होता का नाही? का? कुठल्या जन्माला गेले? ममत्व प्रेम फक्त तुमच्याकडे आस्था तुमच्याकडेच आहे. का? कुठल्या जन्माला गेले? हा, मग ते भांड काढायचं. मग पायाच पक्षाचं पाऊल, नाहीतर फरकण, नाहीतर झाड, अनेक प्रकार असतात. मग तुम्ही म्हणा त्याच्या जन्माला गेलो, तसं जात नाही. खाणी 4 आहे, जारद, आंड, स्वदेश आणि उद्भेज. जारद खान म्हणजे येवण्यावटी जन्मतात, अंडज खान अंड्यातून जन्मतात, उद्भेज खान हे बिबियानं, आणि स्वदेश येवणीच नाही. वा, लिका, पिसा, गोचिड, इच्छू हे उकाड्यापासून जन्मतो, ह्याला येवणी नाही. जारद खान पुण्य असलं तर मानवाचा जन्म मिळतो. हे आणि जेवढे जारद खान आडवे जन्मतात त्याला येवणीवाटी, जेवढे येवणीवाटी जन्मतात ते आडवेच सगळे. एकच उभं केलंय, त्याला 2 मेंदू दिल्या. तू कोण आहे? हा पुतळा आहे, पण हा सगळ्यांनाच मातीत घातलं ह्याने. हा, स्वतःला मला इतका वेळ नाही. आता नॉनस्टॉप गाडी नेणार आहे मी, 5 मिनिट राहिला कार्यक्रम. हो, आता सांगण्यासारखं भरपूर मत. आता तुम्हाला जेवढं पेरवलं तेवढंच घ्या. मग ते प्रेत बाहेर काढलं, जारद, आंड, स्वदेश आणि उद्भेज. मग त्याच्यावर कळतं कुठल्या खाणीत गेलं. प्रत्येक खाणीत 21 लक्ष येवणी, 21 चौक 84 लक्ष येवणीचा फेरा, तेव्हा लागे मानवाचा वारा. एक येवणी कोटी फेरा, तेव्हा लागे मानवाचा वारा. इथं देव समजून घ्यायचा आहे. चला पुढे आता. मग ते प्रेत बाहेर काढलं, आंघोळ घातली, तिरडू झोपावलं, जीव बांबू येऊन बसला, ते प्रेत तिरडी उचलली. मग ते मडकं हातात आणि मशानाच्या दिशेने जातो. आपण जातो ना, मग जातो का डायरेक्ट ठेवतो ना, त्याला काय म्हणतो? इसावा. वा, मग इसावा आहे का? आता ती गडी रेटली असतो 40-50 किलोचा आणि 4 जण असतात, झालं ते देते का वाटत? आणि इसावा कशाचा? काय इसावा? तर ऐका, देह काळाचा धन कुंभीराचे. येथे मनुष्याचे काय आहे? देता निमित्ता नेता निमित्ता. हा, देह काळा नेला, देह काळाचा, धन कुबेराचे. वाण्याने मुठभर धान्य आणि 100 रुपया पांढऱ्या फाटक्यात बांधून दिलाय. मग तिथं कुबेर बसला, हलकार खाली सोडलं, ते गाठीत बांधलेलं असतं. ती कापड कसलं असतं? पांढरं. वा, किती मीटर असतं?
हा मग ऐका, मग ते 3.5 मीटर हा ती गाठ सोडायची आणि ती धान्याने ती 100 रुपया टाकायचा. पुढचं गडी आणि मागचं का मागून आले आणि पुढे चाललंय. मागून आले मला बी मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे का नाही? मागून आले पुढे चालले मला बी मान्य आहे. मग मागून काय आलं होतं माहितीये का तुम्हाला? पहिली सासू सुनच ऐकत होती का सून सासूच ऐकत होती? ही मुडदा आमच्याच भोवती लागलाय सारखा. सासू सुनच ऐकायची का सून सासूच ऐकायची? हा सून सासूच ऐकायची ना. आता ही का मागून आले पुढे चला, हा ही का ह्याला उतारला का? पहिली सून म्हणायची सासू कसली मिळती कुणाला ठेव, सासू कसली मिळती कुणाला ठेव. कोण म्हणायची? कोण म्हणायची? सून. सून काय म्हणायची? सासू कसली मिळती कुणाला ठेव. आणि आता सासू म्हणती सून कसली मिळती कुणाला ठेव. नाही तरी दिवस बदलतात. हा मग ते पाठीमागून पुढं का तर देह काळाचा धनकुबे. ती पांढरं फडकय त्याला खिसाय का? पांढरं फडकय त्याला खिसाय का? खिसा नाही. आणि ज्याला म्हणताना कापड आहे पहिलं कापड कंच माय बाळू तर वा त्याला खिसाय का? मग येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. मग ती खिसा भराय का उधार आला एवढा तुम्हाला? मग खिसा भरा पण न्याय नीतीनं भरा. जोडून या धन खिसं भरायचं भावाचं खाऊन भरायचं नाही तर, खिसं भरायचं देवाचं खाऊन भरायचं नाही तर, खिसं भरायचं गावाचं खाऊन भरायचं नाही तर, घामानी भरायचं घामानी. मग जोडून या धन उत्तम भारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल आणि उत्तम भोगील जीव खाणी. मग खाणी किती? 4. जारज अंड स्वदेश उद्वेज. कर्म चांगलं केलं जारज खा, कर्म कमी पडलं अंड, कर्म कमी पडलं उद्वेज. कर्मच नाही स्वदेश वा लिका पिसा गोची का देहाला मरण नाही जीवाला मरण नाही. मग ते प्रेत गेलं मशानात. मग आपल्या देहा होमिती होतो. आपल्या देहाला 10 छिद्रे 10 छिद्रे. त्या 10 छिद्रावर आता मला विस्तृत करायला वेळ नाही. तूप लावायचं आणि सोनं ठेवायचं म्हणजे सोनं ठेवायचं. तुम्ही किती जागा ठेवता सोनं? एकाच जागा नाकात तरी घालचा, डोळ्यात तरी घालचा, नाही तर तोंडात तरी घालचा. पण 10 जागेवर सांगितलंय. हे शास्त्र महान आहे आपलं. चला पण फिरविला घट कशाचा आहे? सराप मेला तरी मातीचा आणि वाट सोडून मेला तरी मातीचा. सराप मेल्या कशाला पाहिजे? सोन्याचा पाहिजे की. पण नाही सोन्याचा का? तर भारत देशामध्ये 3 प्रकारच्या माती होतात. एक दहनविधी जाळायचं, दफनविधी पुरायचं आणि जलविधी उत्तर भारतात चालतो तो नदीत सोडून द्यायचं. जलात सोडलं माती, दहन केली माती आणि दफन केली माती. मनुष्याला जी होय माती म्हणून मातीची गाडी. हा अहंकार अभिमान अजिबात आण नका. जावं संगत आणूच नका. मला 5,000 साडी तिला 500चीच आहे. बाई नक निंदा करू. दिवस बदलतात. उगवल्याला आणि मावळल्याला निंदा करू नका. दिवस बदलतात. जावं संग नीटच राहा. उद्यापासून कोण राहणार नीट हातवर करतात. हे महाराज तसं सोडून बोल की. अरे हित तर प्रेम आहे, हित तर पुण्य गोविंदाने भावासंग भाव भावालाच होतो. लक्षपूर्वक आहे का? भाव भावालाच होतो. दुःखाच्या प्रसंगी सगळ्यात आधी भावच येतो. म्हणून भावाला विसरू नका आणि जावं संग कधी वाद घालू नका. अरे सगळं थंड होईल. तुमच्या जीवात किती जण राजी करतात या नुसत्या भावाच्या जीवात. तिकडं काळा कोट घालून ये इकडं. अरे काय होतं? आपलं कोर्ट तयार घरीच करा, कचेरी तयार घरीच करा. कशाला वाद करता? चला मला विस्तृत करायला वेळ नाही येता. मग फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य दोन्ही बोंबधरी. वर्षातनं एकदा बोंबलायचे, वर्षातनं एकदा बोंबलायचे आणि जन्माला आले एकदा बोंबलायचे. जन्माला आल्या कधी बोंबलायचे? एकदा. बाप गेल्यावर आई गेल्यावर कोणत्या हाताने बोंबलायचे? हा आणि वर्षातनं एकदा शिमग्याला तेव्हा कोणत्या हाताने बोंबलायचे?
मी एकदा ह्या हाताने एकदा ह्या हाताने ऐका शास्त्र खोलय आपलं. मग भो मारली फिरविला घट थोडीला चरणी माहवा केदनी भूम झाली. चला तो दिवस गेला. तिसरा दिवस आला माती लोटण्याचा. मग काय करतो? हस्ती गोळा करतो. कुठे टाकतो? कामन टाकतो. ऐका ऐका ते हस्ते आहे त्या आईच्या दुधाच्या ती जळतच नाही. ती जळत आहे. इतकं आईचं दूध पवित्र आहे ना, पवित्र आहे ना, अमृताला भारी आहे. सगळं जळून खाक होतं पण हस्ती इतकी माझ्या मायची कुस पवित्र आहे. मग त्या हस्तीला वासना चिकटली. वासना मरत नाही, वासना जळत नाही, वासना पेटत नाही. आमची आका गेली. विचार जळत नाही, विचार पेटत नाही. देहाने आका गेली पण विचार विचार जिवंत आहे. शहाजी शहाजी कुठं चाललाय तू? मी तू बावड्यावर जाऊन लवकर ये बाबा. आणि येता येता पोरगी शाळेत ना रानात. तू रानात जायचंय काय? मग माधुरी पोरग शाळेतलं कवशी लक्ष ठेव. आका गेली पण विचार जिवंत. विचार मरत नाहीत, विचार जळत नाहीत, विचार पेटत नाहीत. महात्मा गांधीला गोळ्या झाडून मारले पण विचाराला कुठं मारलंय? तो देहाला मारलंय. विचार जळत नाहीत म्हणून त्या हस्तीला वासनाची काटली. या वासना विरहित करणं ते गंगेच्या पाण्यात टाकत आहे. म्हणून गंगेच्या पाण्यात हस्ती टाकायची. चला मग 10वा आला. पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. सूक्ष्म देह देहाच्या प्रकारच्या सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. मग आता कुठला देह ते? आता कोण सांगेल? अतिसूक्ष्म देह ते कुठं? अतिसूक्ष्म देह. आकाला आपण सगळं दिसतो, त्या जीवाला आपण सगळं दिसतो पण आपल्या तो दिसत नाही का? अतिसूक्ष्म. मग माझ्यासाठी कोण कोण काय करतंय त्या जीवाला दिसतंय. देहाचे प्रकार 4. चला 11व्या आणि 12व्या दिवशी त्याला भूक लागते. तुमचा कितवा? तुमचा माहित नाही काय? तुमचा 12वा, तुमचा 13वा, आपला 13वा. आणि ज्याचं झालंच ना शुभमंगल त्याचा 14वा. हो हे शास्त्र आहे, माहित पाहिजे. हा नाही तर कशाचं काय लय मोठा कीर्तनकार किती 60,000 दार अजूनच ती कमीच पडलं व्हायचं. काय सांगतो कीर्तनकार? अरे संस्कृत जपा, संतांचे विचार जपा. दंत कथा कशाला सांगतात असल्या रडणं हसणं. चला पुढे. मग 13व्याला 11व्या आणि 12व्या त्याला भूक लागते म्हणून 13व्याला गोड जेवण द्यायचं. 12व्याला गोड जेवण द्यायचं. मग तो जीव माझ्या दूतासमोर येतो. कडे पोट बंद बसतो. पाठविले दूत यम यवने ते हातो हात. हे जनाबाईचं प्रमाण आहे. 100 सर्जन डॉक्टर उभे केले. जीव वाचवू शकतात का? डॉक्टर जीव वाचवतो का? आता इथं जर डॉक्टर असले तरी माझा त्यांना प्रश्न आहे, माफी मागेन बोलतो. डॉक्टर जीव वाचवतो का? जर डॉक्टर जीवच वाचवत असतात तर डॉक्टर टिंब झाले नसते. डॉक्टर व्याधी बरा करतो, जीव वाचवू शकत नाही. मग तो जीव 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर दिवसाचा प्रवास 247 योजन असा 12 महिने चालतो. आजच्या दिवशी वैतरणीच्या तीरावर जातो. कामदेव नावाची गाय आहे तिथं. जुनी माणसं म्हणायची गाय दान केली पाहिजे, गाय दान केली पाहिजे, गाय दान केली पाहिजे. का? आता गायच राहिली नाही. कामधेनू नावाची गाव तिथे मदत करते. ती वैतरणी 1200 किलोमीटर रुंदी तिची 100 योजन. मग पुण्यपदरी असेल तर कामदेव नावाची मदत करते. आणि भयभीत नगरात तिथे चित्रगुप्ता बसलेला आहे. उजव्या खांद्या पुण्य, डाव्या खांद्या पाप. कधीपासून? जन्मल्यापासून. मग तो बायोडोटा काढतो आणि मग जारद आणत स्वदेश का उद्भेस कुठल्या खाणीत पाठवायचं तिथं ठरतं. असा प्रवास किती चालतो? 12 महिने. आजच्या दिवशी तिथे गेल्यानंतर मायनं केलेलं पुण्य, आकाने केलेलं पुण्य आणि तिच्या पश्चात तिच्या मुलांनी केलेलं पुण्य. कधीपासून? 10व्यापासून. 10व्याला पुण्यच केलं अन्नदान, 13व्याला अन्नदान, मासिकला अन्नदान आणि आज अन्नदान, वस्त्रदान, पिंडदान, ज्ञानदान. मग यांनी केलेलं पुण्य आणि आकाने हयात केलेलं पुण्य आजच्या दिवशी बेरज होते. आणि त्या जीवाचा प्रवास चांगल्या खाणीत होतो, सुखकारक होतो. मग तिथं कावळा आहे. कावळा सांगण्यासारखं आहे. आता आपल्याकडं आता वेळ नाही. तुम्ही म्हणणार ह्याला कोणी आणला होता? 12 वाजून गेला तरी हिला का नशा आल्यावर सांगते पिऊन आलाय काही. आता वेळ नाही तुम्हाला. आपण सगळी शेतकरी माणसं या. आता वेळ नाही सांगायला. योग आला सविस्तर मांडणी करील. माहिती तुम्ही खाता का वर्ष श्रद्धाच खाता का? कोण कोण खाता? हात वर करा. नाही हात वर करा. कोण कोण खाते ती असं म्हणतोय मी.
बरं खाणारी करा. का खात नाही तुम्ही हे? इथं मी इथं मोठं गोडगोड पेन होते. अरे बाबा ह्याच्यासाठी तर आपलं आयुष्य गेले. आजा मेला, पंजा मेला, बाप मसणार गेला, पण हे भरलं का? हे भरलं का? नाही भरलं. पळताय कशासाठी? ह्याच्यासाठी. या कुटुंबाने शुद्ध सकस धान्य आणलेलं असतं, सुंदर स्वच्छ आचार्य आणलेला असतो, निवडक स्वयंपाक केलेला असतो, पाणी स्वच्छ असतं. आणि तरी मी बाया खातच नाही. मग बाई तू काय खाते ग? काय खाते तू? हे त्या कावळा सांगाय मला वेळ नाही आता. हे ऐका, दत्तात्रय भगवान हे अन्न शिवून जातात का? रात्री ऋषीला 6 मुलं आर्यमाना पहिलं वर्ष श्रद्धा घातलं होतं. आता दादा मला इतका वेळ नाही सांगायला. पहिलं वर्ष श्रद्धा आर्यमाना घातलं आणि दत्ताचं वचन घेतलं, नाही भोजन करायला तुला यावं लागल. स्वतः दत्तात्रय भगवान हे अन्न खायला येतात. कशाचं? यांनी बोला कशाच? ह्यांच्यातच लय गोंधळ झालाय. मी बाया खातच नाही. मग बाई तू काय खाती? हा ऐका, तुमचा बायोडोटा मी 7-12 सगळा तुम्हाला 7-12 फारफेर चतुर्सीमा पटवून सांगितले, पण माझ्याकडे वेळ नाही. चला मग हे अन्न भगवान दत्तात्रय खायला येतात श्वानाच्या रूपात. ठीक आहे. गोरक्षनाथाने डोळा काढून दिला. मच्छिंद्राला वडा आवडला होता श्राद्धाचा. डोळा काढून दिला. डोळा काढून दिला. मग ठीक आहे, चला इकडे बी जायचं नाही. आता हयात पुरावा देतो. सिंधुताई सबकळ कुणाला कळते? हात वर करा. वा, सिंधुताई सबकळ कोण होती? ती अनाथाची माय. तिला नवरा नांदवत नव्हता, गावात राहून देत नव्हतं. मग ती कुठे राहत होती? मशानात. आता मी तुम्हाला प्रश्न तुम्ही फटाफटा द्यायचं. मशानात राहत होती. खात कुठली होती? मशानातलं. 20 तांदूळ गोळा करायची, माडक्यात शिजवायची, त्या प्रेताचे हाराव शिजवायचे, ती खायची. तिला मुलं किती होती? 287 मुलाची माय होती. किती मुलाची माय होती? 287 मुलाची माय झाली ती. घर राहायला नव्हतं, पती नांदवत नव्हता, गावात राहून देत नव्हतं, तरी 287 मुलाची माय झाली ती. लक्षपूर्वक ऐका. तिची मुलं क्लार्क नाही, वायरमन तर मुळीच नाही, शिपाई तर नाहीच नाही. उच्च पदावर तिची मुलं. IPS, DYSP, मोठमोठे डॉक्टर. कोणाची मुलं? सिंधुताई सबकळची. तिला पती नांदवत नव्हता तरी डोक्यावरनं पदर पडून दिला. पती नांदवत नव्हता तरी डोक्यावरनं पदर पडून दिला. पती नांदवत नव्हता डोक्यावरनं पदर पडून दिला. आम्ही कीर्तनात घेत नाही. कुठं चालली आपली संस्कृती? ऐका, आपल्याला एकानंच बेजार केले. एकानंच डब्बा करायचा आणि डब्बा करायचा. गाडी यायची. पोराला बेचा पाडा बी आहे ना. येतोय का? कुठे चाललोय? जागा व्हा. तरी तिची गिरीत बुकात नोंद होती. मशानात खाणारी बाय, मशानात राहणारी बाय, आणि तिला भारत रत्न पुरस्कार मिळतो. आपलं पत्रिकेत बी कोण नाव टाकत नाही. आणि मी बाया खात नाही. नको खाऊ. आलं का ते? म्हणून आज या ठिकाणी अभंगाचं शेवटचं
माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. तुम्ही माझ्या कीर्तनाला मुळीच आलेला नाही. तुम्ही आकाचं वज फेडण्यासाठी या ठिकाणी आलाय. आकाचं प्रेम, आकाची आस्था, आकाचे दिलेला आदर, त्या आदरातून मुक्त होण्यासाठी तुम्ही, आकाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही सर्वजण इथं आलात. माझ्या कीर्तनाला मुळीच नाही एवढा समाज येतो. या आकाची पावती आहे. आका कशी होती या समाजावर कळतं. हा म्हणून मी लई छाती फोडून आहे माझ्या कीर्तनाला एवढी माणसं होती, अजिबात नाही. ते आकाचे ऋणातनं मुक्त होण्यासाठी, तिला शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही इथे सर्वजण आलात. या कुटुंबामार्फत, या भोळ परिवारातर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन, स्वानंद स्वागत. ज्ञानेश्वरा काय होते, हे कीर्तन तुम्हाला युट्यूबवर ऐकायला मिळेल भक्तियोग चॅनलला. हो, हे भेटणार आहे ऐकायला. म्हणून नवनाथ कुदळे भक्तियोग चॅनल, हा भक्तियोग याला ऍड आहे. म्हणून सर्वांनी ती कधीही पाहिलं तरी त्यातून चालते. 2-3 दिवसात ती ऍड होईल कीर्तन युट्यूबला. म्हणून आता घरातली दोन्ही मुलं, त्यांच्या पत्न्या,